हाय हॅलो, काय चाललंय तुमचं? आज आहे रविवार. रविवारी सकाळची खूप घाई गडबड असते, मुलं उशिरा उठतात रविवार असल्यामुळं. आता सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या, मस्त चहा झाला, मस्त देवपूजा झाली. आता मस्त सगळ्यांना चहा दिला. आता इथं मस्त मी पोहे बनवते, मग नंतर स्वयंपाक करायचा. तर एवढे पोहे खाल्ले की मग नंतर धुणं भांडी खूप राडा पडलाय, ते आवरायचा. नंतर पुन्हा दुपारचा स्वयंपाक. रविवारचं असलं ना मग दिवसभर काम जातं. अरे मस्त आपलं आता मस्त आका मुलांना पोहे दिलेत. आता मस्त आता आमचा नाश्ता चाललाय. आता नाश्ता करतो, भेटू नंतर. बघत राहा.
इथं मस्त आता आपल्या भाकरी झाल्या तर आता इथं मस्त अशी मस्त अशी कढी बनवणार आहे. इथं मी भाकरी बनवून घेतल्या. आता इथं अक्काने लसूण खोबरं शेंगदाणा आल्याचं वाटण केलं आहे. इथं शेंगदाणा आणि कोथिंबीर वाटली. इथं दही घेतलं आहे आणि इथं थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे. बेसनामुळे एक जीव होती कढी. आता त्या बेसन पिठामध्ये अक्काने पाणी टाकून घेतलं आहे थोडंसं आणि ते एकदम चांगलं एक जीव करायचं. म्हणजे आपली कढी एकदम अशी घट्ट होते, म्हणजे फुटत नाही असं पाणी इकडं आणि दही इकडं असं होत नाही. आणि आता ह्यात दही टाकून घेतले आणि ते पण एक जीव करायचं त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता आता आकाने चांगलं मस्त मिक्स करून घेतले. बघू शकता इथं मस्त तेल आपलं गरम झाले. आता त्यात आपण जिरं मोहरी टाकून घ्यायची मस्त फोडणी. लसूण खोबरं हे वाटण वाटायला ते टाकून घ्यायचं. त्यात हळद टाकली अक्काने. आता हे वाटण मस्त आपण ह्याच्यात परतून घ्यायचं तेलामध्ये. बघू शकता इथं आता अक्काच्या पद्धतीने बघा करून एकदा अशी छान कढी. आपण तर आपल्या हाताने रोजच खातो, दुसऱ्याच्या हातची कढी अशी खाल्ली तर खूप छान लागते, चव वेगळीच लागते. बघू शकता इथं मस्त आता परतून घेतले. म्हाताऱ्या माणसांच्या हाताला खूप चव असते, कसं पण करू द्या पण छानच लागणार. तिथे बघू शकता मस्त हिने आता मसाला चांगला परतून घेतला आहे. 5-10 मिनटं चांगला परतून घ्यायचा, म्हणजे त्यातला असा कच्चापणा सगळा निघून जातो. आता त्याच्यामध्ये आपण ते मिक्स केलेलं कढी आणि हे बेसन सगळं टाकून घेऊन एक जीव करायचं. बघू शकता इथं आता आणि आपली कढी थोडी फेसळत आली की लगेच गॅस बंद करायचा, लय वाढवून ठेवायचं नाही, बघत राहा.